पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चांडोली येथे असणाऱ्या शिवदत्त आश्रमाचे चालक नवनाथ गवळी यांच्यावरती भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण असे आरोप आहेत। आपण आता ह्या जे शिवदत्त आश्रम आहे ह्या आश्रम परिसरामध्ये आलो आहोत आणि ह्याच आश्रम परिसरामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे किंवा लैंगिक शोषण झाल्याचे आरोप एका महिलेने केले आहेत आणि त्या महिलेची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे। आणि ज्या बाबांवरती ह्या नवनाथ गवळीवरती आरोप करण्यात आलेत ते नवनाथ गवळी आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुमच्यावरती या आश्रम परिसरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत? माझ्यावरती जे आरोप झालेले आहेत ते धांदात खोटे आहेत। याच पद्धतीचे आरोप सदर व्यक्तीने 8 महिन्यापूर्वी माझ्याकडे केले होते। सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि मी कोर्टाच्या प्रत्येक तारखेला पण हजर आहे। ज्या वेळेस ही महिला इथं येत होती त्यावेळेस ती एकटी कधीच आलेली नाही, कारण राक्षेवाडीमध्ये ती राहायला असल्यामुळं ज्या वेळेस आलेली त्यावेळेस हे पती पत्नी सोबत आलेले आहेत। एकदा असं एक कधीच नाही का बा ते एकदा एकट्याच इथं आल्यात असा कधीच विषय नाही। खरं तर याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं आहे। काही तथ्य असल्याशिवाय दोषारोपपत्र दाखल केलं जात नाही। तुम्हाला तसा काही अनुभव आला आहे का? पोलिसांनी तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा न्यायालयातून तुम्हाला तशी काही माहिती मिळाली आहे का? नाही, न्यायालयात माझा जामीन मंजूर झालेला आहे। यांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं, पण तिथं सगळं इथं डिपार्टमेंटने येऊन चौकशी केल्यानंतर इथं कुठलाही त्यांना तसा इथं पुरावा कुठंच काही नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 8 महिन्यापूर्वी हा जो विषय आला होता हा ह्या मंदिराच्या जागेवरून आला होता। सगळे समाज बांधवांनी एकत्र येऊन इथं सहकार्य करून ह्या मंदिराची उभारणी केली होती। पण याच्यामध्ये काही हस्तकांचा असा विषय होता का इथं मला एक वेगळं स्थान पाहिजे, माझ्यासाठी एक रूम सेपरेट पाहिजे असा विषय होता। त्याच्यावरून हे वाद वाढत गेले। मग त्याच्यानंतर 4 ऑगस्ट रोजी जवळजवळ 9-10 लोकांनी इथं आम्हाला मारहाण वगैरे केली होती। गावातल्या प्रतिष्ठित मंडळाच्या हिशोबाने परत त्यांनी ते प्रकरण तिथं मिटवायला लावलं। त्याच्यानंतर परत माझ्यावर अजून समजा भोंदूगिरी वगैरे त्याच्यानंतर पण तिथं थांबून घेतलं। आणि मी ज्यावेळेस डिपार्टमेंटकडे गेलो तेव्हा माझी कंप्लेंट मला हाणमार झालेली, पण 4 दिवस उलटून गेल्यामुळं आणि एक प्रतिष्ठितांनी याच्यामध्ये न्यायनिवाडा केल्यामुळं मी त्याला थोडंसं मान्यता दिली नव्हती। नंतर आमची तक्रार कुठल्या प्रकारची दाखल करून घेतली नव्हती। खरं तर या ठिकाणी तुमचा आश्रम आहे, या आश्रमामध्ये राहण्यासाठी काही खोल्या आहेत का? इथे भाविक भक्त मुक्काम करतात का? जेणेकरून आता तो तुमच्यावर आरोप झाला आहे की याच परिसरामध्ये त्यांच्यावरती लैंगिक शोषण झालं आहे। नाही, इथं मुक्कामी कोणीच नसतं। काय एक तर आश्रम हा डोंगराच्या पायथ्याशी आहे। काय इथं मुक्कामी कोणी नसतं, फक्त मी आमची आई वगैरे असतो इथं। काय मुक्कामासाठी कोणाचं म्हणजे तसं आपण कोणी आपल्याला म्हणत पण नाही आणि आपण ठेवत पण नाही, तशी काही जागा पण नाही। तशी जागा पण नाही। काय खरं तर हेच करत असताना या ठिकाणी अध्यात्माच्या नावाखाली भोंदूगिरी चालते असा तुमच्यावरती आरोप आहे आणि असे काही व्हिडिओ तुमच्या आश्रमाचे व्हायरल झालेत की ज्याचं अंगात येणं वगैरे असे अंधश्रद्धेचे प्रकार त्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहेत। नाही, इथं समजा कोणाच्याकडे आता उत्पन्नाचं साधन म्हणून एक खाली छोटा हॉल आहे। हॉलमध्ये समजा कोणाचे छोटे मोठे कार्यक्रम असेल तर त्यांचे सहकुशीना देतील त्यामध्ये हे करून लोक इथं कार्यक्रम करतात। भले देवीच्या गाण्यांचा असो, महाशिवरात्रीचा कार्यक्रम असो, गुरुपौर्णिमेचा असेल, दत्त जयंती असेल किंवा अवांतर समजा एखादं भजनी मंडळ म्हटलं बाबा मला भजन ठेवायचं तर अगदी इथे येऊन लोक हॉलमध्ये कार्यक्रम करतात। खरं तर हा जो तुमच्यावरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाले, कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ह्या सुनावणीला सुद्धा तुम्ही उपस्थित राहत नाहीत असा तुमच्यावरती आरोप आहे। हे धांदात खोटं आहे। अशी कुठलीही तारीख नाही की मी त्या तारखेला गेलेलो नाही। आत्तापर्यंत असं कधीच घडलेलं नाही। ज्या वेळेस मला बोलावणं झालं त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस गेलेलो आहे। काय ही पूर्ण चुकीची माहिती मीडियाला देऊन आणि माझी बदनामी करण्याचा डाव साधत आहे। खरं तर हे प्रकरण आता तुम्ही जे सांगितलं हे साधारणपणे 8 ते 9 महिन्यापूर्वीचं प्रकरण आहे। समाजामध्ये तुमची जे ह्या प्रकरणानंतर काही बदनामी झाली आहे का? इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी तुम्हाला इथे त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे का? ह्या प्रकरणावरती एकूणच तुमचा जो संपूर्ण आश्रम आहे किंवा तुमची जी रोजची दिनचर्या आहे त्याच्यावरती काही फरक पडला आहे का? लोकांनी तुम्हाला इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडनं त्यांनी तुम्हाला काही त्रास केला आहे का? किंवा यानंतर अजून काही महिलांच्या बाबत अशी काही तक्रार आहे का? नाही, कुठल्याच महिलेच्या मी आता 13 वर्षापासून म्हणजे अध्यात्मामध्ये आहे, पण आत्तापर्यंत कुठल्याही महिलाची नाही आणि कुठल्याही पुरुषाची पण तक्रार नाही। ज्यावेळेस 8 महिन्यापूर्वी यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस थोडाफार प्रमाणात फरक पडला होता, पण ज्यावेळेस गावाने सत्यता जाणून घेतली त्यावेळेस असं कधीच घडलं नाही का बा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला किंवा इथं कार्यक्रम समोरच्याला वाटत होतं बा इथं समजा हे होणारे कार्यक्रम आणि त्याचं टार्गेटच ते होतं की इथले होणारे कार्यक्रम बंद झाले पाहिजे। आणि त्याने आम्हाला एक ओव्हर सांगितलं होतं का बा इथं तू अगदी टाळा लावून टाक काय आणि तू इथून निघून जा।
काय आणि त्यांना इथं पूर्ण कब्जा करायचा होता. खरं आपण पाहिलं या ठिकाणी हे जे शिवदत्त आश्रम आहे, ह्या आश्रमाची जी इमारत आहे, ह्या इमारतीवरती कब्जा करण्याच्या उद्देशातून माझ्यावरती हे असे खालच्या दर्जाचे आरोप केले जात आहेत, असं स्पष्टीकरण या ठिकाणी हे जे या आश्रमाचे चालक आहेत नवनाथ यांनी केलेलं आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, राजगुरुनगर, पुणे.